नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. रोजच्या ज्या आपल्या रेसिपी असतात, जे टिफिनच्या भाज्या वगैरे असतात किंवा रोजच्या आपल्या भाजी असतात, त्यासुद्धा मी तुमच्यासोबत अपलोड करते. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रमैत्रिणींनो. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनचा बटन नक्की दाबून ठेवा. नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा मित्रमैत्रिणींनो. तर काय मग नेहमीची तीच हिरवी मिरचीची भेंडी खाऊन कंटाळा आला ना तुम्हाला सुद्धा? तर चला आपण आज बघणार आहोत खूप सुंदर अशी भेंडी, जी अगदी कमी वेळेत होते आणि सगळ्यांना आवडेल. सगळे विचारतील की ही भेंडी कशी बनवली. तर इथे आपण घेतलेले आहेत अर्धा किलो इतके छान फ्रेश भेंडी घ्यायची आपल्याला. जर तुम्हाला छोटी साईजची भेंडी मिळत असतील तर ते सुद्धा चालतील, कारण हे भरवा भेंडी असतात ना, तर छोटी साईजची भेंडी छान मिळतात. आणि इथे आपण भेंडी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, थोडे नितळत ठेवलेले आहेत. त्यानंतर मी रुमालाने छान असं पुसून घेतलेले आहे भेंडी. आणि इथे आपण चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे जास्तच मोठी भेंडी असेल तर तुम्ही 2 तुकडेसुद्धा करू शकता एका भेंडीचे. पण आपल्याला इथे मला थोडी मोठी साईज ठेवायची होती आणि अख्खी भेंडी बनवायची होते ना व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. तर मग मी पूर्ण भेंडी घेतलेली आहे. तर बघू शकता, तुम्हाला जर छोटी भेंडी मिळाली तर तीसुद्धा छान, ती मिळाली तर ती घ्या. तर आता इथे आपण छान असं कट करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो. खूप सुंदर भेंडी बनवून तयार होते ही मसाला भेंडी. अगदी हॉटेल स्टाईल बनवून तयार होते. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे आपण छान असे भेंडी कट करून घेतलेले आहे. आपल्याला ह्या साईजचंच आणि ह्या पद्धतीचीच कट करायची भरवा भेंडी बनवताना. चला आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. आता इथे आपण 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, पण आपण पूर्ण 1 वाटी नाही घालत आहोत. यातनं मी 2-1 चमचे काढून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप सुंदर आणि झणझणीत आणि चमचमीत अशी आपली मसाला भेंडी बनून तयार होते. तर जसं आपण हॉटेलला वगैरे खातो ना मसाला भेंडी, त्या पद्धतीची बनवून तयार होते. तर इथे आता आपण वाटण केलेलं आहे. तर यात आलं, लसूण आणि कोथिंबीर असं मी याचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. कारण कोथिंबीर खाताना अगदीच दाताखाली नको यायला, त्याच्यामुळे मी ती मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. तर बघू शकता. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. तर तुमचं प्रमाण असेल ना, त्या हिशोबाने तुम्ही तिखट आणि मीठ ॲड करू शकता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर आणि झणझणीत चमचमीत अशी आपली मसाला भेंडी बनवून तयार होते. तर आता इथे आपण मसाले घालणार आहोत. तर मसाल्यांमध्ये आपण 1.25 चमचा इतका लाल तिखट घालणार आहोत. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपण काळा मसाला घेणार आहोत. काळा मसाला खूप छान लागतो ह्या भाजीमध्ये. आणि इथे आपण थोडंसं गरम मसाला घालणार आहोत. तर सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे मसाल्याचं प्रमाण त्या बेतानेच घाला. अगदीच खूप तिखट नका करू. आणि इथे थोडंसं आपल्याला हळद घालून घ्यायचे. आणि भेंडी ही अगदी मिळमिळीत असतात ना, त्याच्यामुळे थोडी तिखटच छान लागतात भेंडी. आणि वरून आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे. खूप सुंदर अशी बनवून तयार होते. अगदी आपण हॉटेलला वगैरे खातो ना, आणि घरी आपण त्या पद्धतीची बनवू शकतो. पण एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने. आणि नवीन कोणी पाहणारे असतील व्हिडिओला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण नक्की करा मित्रमैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही कुठून पाहत आहात माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर आपण हा मसाला पूर्ण एकजीव असा छान मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, हा मसाला तुम्ही जितका छान असा मिक्स करणार ना, तितकी सुंदर आपली भेंडी बनवून तयार होते. त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच 2-3 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. आणि ते पाणी आपण थोडं थोडं करून ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून हा मसाला असा सुंदर गोळा तयार होईल. तोपर्यंत आपल्याला मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे आपला मसाला छान असा मिक्स तयार झालेला आहे. तर बघू शकता इथे मी तुम्हाला एक छोटासा गोळा करून दाखवत आहे. तर ह्या पद्धतीचा आपला मसाला बनवून तयार व्हायला पाहिजे. खूप असा पातळ नाही, पण हलकासा, म्हणजे आपलं ते मिश्रण भेंडीमध्ये बसलं पाहिजे व्यवस्थित, त्या पद्धतीचं बनवून तयार व्हायला पाहिजे. तर खूप सुंदर अशी ही भेंडी बनवून तयार होते. तर चला आपण ही भेंडी आता भरून घेणार आहोत हा मसाला. आता इथे आपण भेंडी घेतलेली आहे. तर इथे मी तुम्हाला 2-3 भेंडी मसाल्यामध्ये भरून दाखवत आहे. तर खूप सुंदर असं हे आपलं भेंडी बनवून तयार होते. तर ही भेंडी तुम्ही वरण भातासोबत, पोळीसोबत किंवा टिफिनला नेण्यासाठी सुद्धा करू शकता. मुलांना तर ही भेंडी खूप आवडते. तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही भेंडी बनवून तयार होते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता इथे ह्या पद्धतीने आपण छान असं भरून घेणार आहोत. आणि हे भेंडीत मसाला भरताना थोडंसं जास्तच भरायचं, कारण भेंडीमध्ये छान लागते ही शेंगदाण्याच्या कुटाचा मसाला. तर बघू शकता इथे आपले सर्व भेंडी भरून तयार आहेत. तर चला आपण आता पुढची तयारी करणार आहोत. तर ज्यांनी चॅनलला लाईक केलं नसेल, कमेंट नसेल केलेली किंवा तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुमचा माझा व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही जर रेसिपी बनवली तर मला नक्की परफेक्ट अशी कमेंट बनवून
कमेंट टाका माझ्या व्हिडिओला. त्यानंतर आता इथे आपण कढई घेतलेली, कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारण इथे हे आपल्याला भेंडीला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे. तर मी इथे 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. इथे छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे आणि अगदीच तेल जास्त गरम होऊ द्यायचं आहे, मगच त्या भेंडी आपल्याला घालायची आहे. कारण ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला. ह्या तेलामध्ये छान अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या ह्या भेंडी. तर खूप सुंदर होतात हे भेंडी. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. नुसती भाकरबरोबर सुद्धा ही भेंडी खूप सुंदर लागते आणि ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे खूप कुरकुरीत बनून तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता ह्या पद्धतीने आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून पुढे व्हिडिओ पूर्ण बघा, कमेंट नक्की करा व्हिडिओ बघून. आता इथे छान असं मिक्स झाल्यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. अगदी 2 मिनटात होते आणि मैत्रिणींनो ही भेंडी अजिबात चिकट होत नाही. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मग मला कमेंट करा. खूप सुंदर अशी बनवून तयार होतात. बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही भेंडी. एरवी आपण भेंडी बनवतो ना, तर अशी ती चिकट होते आणि खूप असं स्टिकी दिसतं, तर तसं अजिबात होत नाही. तर नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर. पुन्हा एकदा मी 1-2 वाफ काढून घेतलेली आहे 2 मिनटासाठी झाकण ठेवून. तर बघू शकता किती कुरकुरीत खमंग अशी आपली भेंडी बनवून तयार आहे. तर नक्की एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा मैत्रिणींनो आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथे आपण भेंडी चेक करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपली परफेक्ट अशी शिजून तयार आहे भेंडी. तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आता पुन्हा आपण नवीन व्हिडिओसोबत भेटणारच आहोत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट करून ठेवा, लाईक करून ठेवा, शेअर नक्की करा व्हिडिओला. तर बघू शकता छान सुंदर चमचमीत अशी आपली भेंडी बनवून तयार आहे. तर नक्की तुम्ही पण करून खा आणि इतरांना पण नक्की सांगा. तर मसाला भेंडी कशी झाली आणि कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. तर ह्या पद्धतीने बनवून बघा मित्रमैत्रिणींनो, खूप सुंदर बनवून तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.